तर बघा मित्रांनो, आता आम्हाला इकडे एक न्यूज भेटली आहे की इकडे सिंह आलेला आहे. तर आम्ही आलेलो आहे, दिसत नाही आहे, पण इकडनं 3 बाजूनी बॅटरी घेऊन गावातले नातेवाईक फिरतायत. इकडेच कुठेतरी आहे, आवाज येतोय आम्हाला. बघूया आपल्याला दिसतो की नाही. जसा दिसला फुल अंधारात आहे. आम्हाला गाडीत राहायला सांगितलं, त्यांना सवय आहे म्हणून ते बिंदास चेक करतायत. तर मित्रांनो, इथेच आता 10 मिनिटापूर्वी सिंह आलेला होता. तर आता आम्ही त्याला बघायला चाललो आहे, दिसत नाही आहे. 2 माणसं खाली उतरून बॅटरीनी शोधतायत तो कुठे गेलाय. इथेच खूप वेळ बसलेला होता. तर बघूया आता दिसतो की नाही ते. बघू शकतात मित्रांनो, आमच्यासाठी हे सिंह शोधतायत. सिंह आलेला तर आहे नक्की इकडे, त्याचा आवाज आम्हाला येत होता मगापासून. तर आता बघूया आपल्याला दिसतो की नाही तो. टॉर्च मारतायत बघण्यासाठी. तर आम्ही आता जंगलाच्या दिशेने आलो आहे. खूप वेळ इथे होता, पण आम्ही बाहेर होतो, तिकडनं पोचायला उशीर झाला. हाँ, लाइट लगाओ. गाड़ी बंद करो. क्या हो गया? आवाज कर रहा अरे आवाज इसके लिए तो बोला. इधर है ये साइड. इसका आवाज सुनने के लिए तो आपको बोला था. ये आया ना जोर से भाई. अंबाड़ा बाजू नहीं. वाड़ी ने माई से बोलो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही विनोद भाईंबरोबर त्यांच्या शेतात चाललो आहे. बघू शकतात हे गाव एकदम सुमसाम, जसं कर्फ्यू लागलाय तसंच आहे. दिवसाला पण खूप जास्त बाहेर नाही दिसत आणि शेतात माणसं खूप असतात, शेतीवाडी करतात. पण गावात तुम्हाला कोणच नाही दिसणार, खूप कमी लोक दिसणार. तर आपण चाललो आहे आता संजयभाई आणि विनोद भाईंच्या शेतात. चला पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. बघू शकतात इथेच आम्ही काल रात्री 12:30च्या दरम्यान 2 सिंह आलेले, ते बघायला आलेलो. त्यांचा आवाज ऐकला आम्ही. आवाज खूप वेळ ऐकत होतो, पण ते आम्हाला दिसले नाही. बॅटरी घेऊन गावातले 2-3 जण त्यांना शोधत होते आम्हाला दाखवण्यासाठी, पण ते भेटले नाही. बघा या परिसरात सिंह 101% येतात. काल पण आलेले, पण आम्हाला आवाज भेटत होता आणि आम्ही रिसॉर्टवरून थोडा लेट आलो. जर 20 मिनटं अगोदर आलो असतो तर सिंह समोरासमोर दिसला असता. तर आता आम्ही चाललो आहे शेतात. हाच रस्ता आहे आणि ह्या रस्त्यातच सिंह असतात खूप. पण काय माहिती, आमचं नशीब नाही आहे. जे न दिसणारे प्राणी आम्हाला दिसत आहेत, लपून राहणारे चपळ प्राणी दिसत आहेत. आणि जो हमखास दिसणारा प्राणी म्हणजे सिंह, तो दिसत नाही आहे. अंदाजित 2 सिंह होते आणि ते बहुतेक एक दुसऱ्यापासून वेगळे झालेले, एक दुसऱ्याला आवाज देत होते. आणि खूप प्रयत्न केला बघायचा, पण आम्हाला दिसला ना. आम्हाला आवाज येत होता रात्रभर, आम्हाला दिसले नाही. बघू शकतात आजूबाजूला सगळं निवडुंगाची झाडं आहेत, काटेरी. रास्ता थोड़ा खराब है ना, बेकार काटे आहेत, हे काय विचारू नका. आणि शेती बघू शकता, ही शेती आहे चण्याची शेती लावलेली आहे, खूप हिरवीगार आहे. बघू शकता ही यांच्या नातेवाईकांची आहे, म्हणजे यांच्या काकांची शेती आहे ही. तर आम्ही चाललो आहे विनोदभाईच्या शेतीवर. खूप मुबलक पाणी आहे इथे, शेती खूप होते. तर पुढे जाऊया आपण शेती बघायला. शेती आहे कशी गव्हाची शेती आहे, हिरवी
लांबपर्यंत पसरलेली आहे. खूप पाणी असल्या कारणाने या साईडला बघा चण्याची शेती आहे आणि खूप मुबलक प्रमाणात पाणी आहे या जागेवर. तर इकडे राईची, लसूणची, कांद्याची शेती केली जाते मोठ्या प्रमाणात. गाजर आहे, चण्याची, हे बघा हे गाजर आहेत फास्टमध्ये बघतोय आपण. लसणाची शेती बघा तुम्ही कशी मस्त झाली आहे. लसूण जमिनीत आहे पण वरती आलेले आहेत. हिरवेगार फुलगोबी आहे. परत चण्याची शेती आलेली आहे. तुवरची शेती आहे, बघू शकतात कशी लांबच्या लांब आहे. परत गव्हाची शेती आली आहे इकडे. आणि हळूहळू मला आता कळलेलं आहे हे आलेले ज्वारी, मकाई. मकाईची शेती पण बघा कशी आली आहे मस्तपैकी. मला एकदम बरं वाटतंय. बघा कशी लांबपर्यंत पसरलेली शेती आहे ही. आणि आता आम्ही यांच्या शेतात आलेलो आहे. बघा कशी शेती आहे बघा. ही जी शेती आहे पूर्ण चण्याची शेती आहे. कशी लांबपर्यंत पसरलेली आहे. विनोदबाई स्वतः येतात, आवर्जून खूप मेहनत करतात या शेतीत. त्याचं फळ त्यांना भेटतं मोठ्या प्रमाणात. पीक आलेलं असतं. आणि बघू शकतात इथे मोटर ऑन, इथे दिवसालाच पाणी येतं, रात्री येत नाही. आणि ही त्यांची पुष्टोनी विहीर आहे. खूप जुनी विहीर आहे, बघू शकतात. मी झूम करतो, एवढी जुनी आहे. आत खाचे झालेले आहेत, त्या खाच्यांमध्ये कबूतर राहतात आणि हे पाणी त्यांना वर्षभर पुरतं. ही जी शेती आहे बघू शकतात केवढी लांबपर्यंत पसरलेली आहे शेती यांची. खूप कामगार राबतात या शेतीमध्ये. बघा एवढं बरं वाटतं इथे आल्यावर, बरं वाटतं. त्यांनी आज आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही माझ्या शेतीत या. शेती बघा खूप. हा, आणि मला ताराला हात लावू नका असं सांगण्यात आलं आहे, कारण तारेला करंट आहे. प्राणी येतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि नुकसान करतात रात्रीच्या शेतीला. दिवसाचे पण प्राणी येतात. बघा आमच्या नशिबात कोणता प्राणी दिसतो, आम्हाला दिसत नाही आहे प्राणी. काल हरिण जे दिसले, जे चप्पळ आहेत ते दिसत आहेत, आणि जे सुस्त प्राणी ज्याला बघायचं आहे. तारेला खूप करंट आहे. विनोदबाई आता गेलेत बंद करायला तार. बघू शकतात केवढी मोठी शेती आहे ती. पूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलवर मी हा पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. बघा संजयबाई आणि विनोदबाई समजवत आहेत की कशा प्रकारे. विनोदबाईंनाच विचारूया, ही शेती कसली आहे, एक काय काय खेत आहे? हे तुवेर काय, हे तूर डाळीची शेती आहे, बघू शकतात तुम्ही. आणि चण्याची खेती आहे. आणि लसूण लावली आहे थोडीफार त्यांनी, और चना भी है. तो कितना टाइम जाएगा ये आने के लिए? अभी वो चने में 4 महीना लगेगा. हाँ, चना आने में 4 महीना और तूर में भी 6 महीना 5 महीना. तूरला 5 महिने लागणार. ठीक आहे. बघू शकता एक गन्नाचे छोटस हे बोर लावले आहेत. पपई बघू शकतात आलेली आहे. हे बघा बोर पण आलेली आहेत, तुम्ही बघू शकतात. बोर पण खूप कडक आहेत, अजून ती पिकली नाही आहेत. आम्ही मगाशी चव घेतली आहे तर खूप कडक आहेत ती. हा, बघू शकतात केवढी जबरदस्त शेती आहे यांची. आपण बोलतो की शेती करणं खूपच अवघड आहे, मेहनतीचं काम आहे. त्याचं फळ पण खूप लेट भेटतं, पण जेव्हा भेटतं तेव्हा खूप आनंद होतो त्यांना. बघू शकतात पुढे मक्याची शेती पण लावलेली आहे. आणि हा पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही, खूप बघण्यासारखं आहे. शेत दाखवलं आहे, आपल्याला इंटरेस्ट निर्माण होणार त्याबद्दल, शेतीबद्दल. म्हणजे आपण कधी कधी विचार करतो की आपल्याला सगळं हे एवढं लवकर भेटतं, पण हे तेवढं इझी नाही. खाणं खूप लवकर भेटतं,
पण त्याला पिकवायला जी मेहनत लागते ती अपार आहे, कष्टाचं काम आहे. रात्रभर इथे वेगवेगळे प्राणी येतात, त्या प्राण्यांमध्ये वावरून हे सर्व करायला लागतं, म्हणजे आपल्या जीवावर बेतू शकतं हे त्यांना माहिती आहे. तरी पण हे लोक एवढ्या मेहनतीने ही शेती उभी करतात. धन्यवाद. आणि हा ब्लॉग बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. तर बघू शकतात मित्रांनो, गाजर झालेले आहेत. गाजर आत्ताच फ्रेश काढले त्यांनी आणि किती मस्त वाटतात बघा, एकदम फ्रेश गाजर आहेत. विनोद भाईनी आम्हाला खूप काय दाखवलं आहे. इकडे तुरीची शेती आहे, तुम्ही बघू शकता. इथे कांदे लावले आहेत थोड्याफार प्रमाणात आणि या लसूण आहेत. आणि पुढे तुम्हाला दाखवतो मी जवळून. हे बघा, ही कोबी आहे, फुलकोबी फुल फ्लेच मध्ये झालेली आहे. बघा तुम्ही, एकदम जवळून दाखवतो. अजून थोडी वाढायला आहे. आणि हे बोर आहेत, हे टेस्टी बोर आहेत एकदम. अजून आलेलं पीक आलं आहे, पण ते अजून पिकायला टाइम आहे. मी तुम्हाला जवळून दाखवतो ते बोर. हे बघा, बोरं खूप आली आहेत. हे बघा, हे बघा, पण हे अजून पिकायला वेळ आहे. आता आम्ही खाल्ली, पण ती खूपच कडक वाटतात मला. तर बघू शकतात. आता बरं वाटलं इथे येऊन, आम्हाला खूप जाणकारी. ही हिरवी लसूण आहे बघा, ही एवढी बरी वाटते. म्हणजे बटर गार्लिक करून चॉप करून टाकली आणि याच्यात कोणताही म्हणजे नॉनव्हेजचा प्रकार टाकला, समजा कोलंबी टाकली, चिकन स्टिअर फ्राय केला याच्यात, ओ अमेझिंग. म्हणजे टेस्ट माइंड ब्लोईंग. तुम्ही बघू शकता. बघा कसं मस्त हिरवगार आहे, लांबपर्यंत हिरवाईच हिरवळ आहे. बघा, हिरवाई हिरवं, कोणी थोडीशी छोटी जागा सुद्धा नाही सोडली आहे. बघा सकता. कोथिंबीरची शेती पण लावलेली आहे. बघा कशी कोथिंबीर झालेली आहे, मस्तपैकी हिरवीगार. विनोद भाईंची याच्यात खूप मोठी मेहनत आहे. नोकरी करतात, नोकरी करून ते हा व्यवसाय करतात. सुट्टीच्या दिवशी ते स्वतःहून आवर्जून शेतात येतात, पिकांवर कीटकनाशके वगैरे मारतात, सगळं साफ करतात ते नीट. अजून लहान आहे कोबी, लहान आहे खूप, ह्याच्यापेक्षा मोठी होते कोबी. आणि ते घरी पण जे आम्हाला आज जेवण देतात ते 99%. हे बघा, मुळा पण आलाय. बघा, मुळा आलाय. मुळा जरा खराब झालाय, असं थोडं थोडं त्यांनी केलंय काम. बरं वाटतंय बघायला. बघा इकडे बोरवेल आहे, ही 930 फूट आहे. 930 फुटावर मारली आहे. 12 महिने पाणी, 12 महिने शेती, 12 महिने पाणी. आणि ही बघा, ही त्यांच्या आजोबांच्या जमान्याची राजदूत ती इकडेच ठेवलेली आहे शेतात. बघू शकतात तुम्ही, राजदूत बाईक आहे, खूप जुनी आहे, जुना मॉडेल आहे. 175 राजदूत. त्या काळी खूपच फेमस होती, तर ती इथे ठेवलेली आहे. त्यांनी आठवण म्हणून दिलेली नाही कोणाला. बघू शकतात लिंबाचं झाड आहे. आणि हे आहे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे. याला ड्रॅगन फ्रूट जे खूप महाग भेटते मार्केटमध्ये. बघा हे लावलेलं आहे त्यांनी. आणि वांग्याची शेती पण बघू शकता तुम्ही. वांगी आलेली आहेत, बघा कशी वांगी आली मस्तपैकी. आणि चवळीची शेती पण लावली आहे त्यांनी, लाल चवळी वांगी बघू शकतात. हे पालक आहे, पालक बोलताय ना. हा, हे आपलं तुम्ही ओळखू शकता, शेंगाचं झाड आहे. शेंगा आलेले आहेत, हळूहळू येत आहेत. बघा शेंगा आलेल्या आहेत, शेंगाचं झाड आहे. पाणी अंदर. चवळीची पण शेती केली. किती मस्त काम केलं यांनी. आता अजून पुढे जाऊया आपण. हे बघा, हे मुळ्याचं झाड आहे, ते दाखवतील आपल्याला खेचून. हे बघा, ताजे ताजे मुळा आहे. याचा सलाड आज आम्ही खाल्लेला आहे, एक नंबर बनवलेला आहे. बघा मुळा कसा काढला यांनी, शेतात लागलेला आहे मुळा. आता हेच मुळा घरी घेऊन जाणार आम्ही. खरोखर चांगली माहिती भेटते आम्हाला. असेच माझे ब्लॉग बघत राहा,
लाईक करा, सबस्क्राईब करा. वेगवेगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. बघा विनोद भाईंनी मुळे काढलेले आहेत. अरे वा, खूपच छान मुळे आहेत. मस्त मस्त विनोद भाई. बघा कशी शेती आहे. परत एकदा चला. आणि हे शेतामधलं घर आहे त्यांचं. रात्रीचे ते इथे येऊन झोपतात. बघू शकतात सगळं त्यांनी लावलेलं आहे. इकडनं पंखा वगैरे, 2 बेड आहेत छोटे. तर रात्री इथे येऊन कधी कधी ते झोपतात. जेव्हा प्राण्यांचा वावर वाढतो तेव्हा या रूममध्ये येऊन ते झोपतात. दुपारी कधी असा कंटाळा आला, फेरफटका मारायचा असेल शेतात, मारला की ते इथे येऊन आराम करतात. या रूममध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे. थंडी खूप असते त्यामुळे त्यांनी गोधड्या वगैरे सगळ्या आणून ठेवले. आणि बघा कसा गाजर लाल भडक आहे. अशा प्रकारे मी माझा ब्लॉगचा एंड करतो. तुम्ही माझा ब्लॉग बघावा. माझ्या मते एवढं सुंदर तुम्हाला व्ह्यू कोणच देणार नाही. तर तुम्ही हा ब्लॉग बघावा. संजय भाई बघा कशा मुळा आता तोडून मस्तपैकी पाण्यात धुत आहेत. आनंद घेणार आहे संजय भाई मुळा खायचा. आम्ही तर दररोज हा सलाडमध्ये खातच आहे. एकदम भारी आहे. आता चावा खाणार आहे, चावा मारणार आहे संजय भाई. बघा आपण बघूया कशा प्रकारे त्यांना आनंद होतो. वा वा. आणि त्यांनी एक बाईट कचॅक घेतलेली आहे मस्तपैकी. हा दुसरा रूम आहे त्यांचा. हा स्टोरेज रूम आहे त्यांचा. इथे स्टोर करतात सगळं. बघू शकतात स्टोर रूम आहे त्यांचा. इथे चूल पण आहे, जेवण पण करणार. आणि जी लागणारी शेतीची हत्यारं आहेत हे बघा. हे नांगर आहे. आता तर अत्याधुनिक हत्यार आहे. हे ट्रॅक्टरला लागतं. ह्याच्याने एकाच टायमाला स्प्रे. हा हे बघा, हे बघा पाण्याचे स्प्रे वगैरे. हा स्प्रिंकल करणारे स्प्रे आहेत. हे बघा पाण्याचे स्प्रे पण आहेत. अत्याधुनिक शेतीची अवजारं आहेत. बघू शकतात तुम्ही. सगळी त्यांनी ठेवलेली आहे तिथे. कामाच्या गोष्टी आहेत. सुकायला ठेवलं आहे. खताच्या रूपात त्याचा उपयोग केला जातो. शेंगा काढलेल्या आहेत त्यातल्या. हे बघा हा बोरिंग आहे. पंपिंग त्यांनी एक्स्ट्रा आणून ठेवली आहे. त्यांची ऑलरेडी एक बोर लागलेली आहे. ही एक्स्ट्रा स्टँड बाय ठेवली आहे. समजा ती बिघडली तर तिच्या जागेवर ही लावली जाते. हे त्यांचे कीटकनाशक औषध आहेत. फवारणी करतात ते रोज येऊन. संडे टू संडे जेव्हा जेव्हा वेळ भेटतो विनोदबाईला ते फर्स्ट प्रायोरिटी आपल्या शेतीला देतात. ते नोकरी करतात. नोकरी केल्या कारणाने त्यांना वेळ भेटत नाही. पण जेव्हा जेव्हा वेळ भेटतात ते आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी शेतात येतात. तर तुम्ही माझा ब्लॉग बघितला. धन्यवाद. सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि जेवढं होऊ शकते तेवढं शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.